A 21-year-old woman was gang raped by 3 unknown men in Maharashtra's Pune. The incident happened late on Thursday when the woman was out with a male friend. According to the police, the survivor and her friend were in the Kondwa area where the 3 miscreants attacked them. They thrashed the woman's male friend and gang raped the women at nearly 11 p.m., after which the man took the survivor to a hospital where he is undergoing treatment. The police said the matter was reported to them at nearly 5 a.m. on Friday and that the 3 accused were later arrested. They were identified as residents of Pune but were history cheaters. Police said 10 teams of the crime branch were formed to nab the miscreants. They said the police also said the survivor hailed from Jalgaon in the state while her male friend was from Surat in Gujarat. Both studied at a college in Pune. Meanwhile, Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray leader Anand Dubey condemned the incident and slammed the Eknath Shinde government in the state, accusing it of being unable to protect the women. उसके साथ अति प्रसन्न किया है। फ्रेंड का इस केस में अभी तक कोई इन्वॉल्वमेंट सामने नहीं आया है और उसका भी जो है सो हमारे जो है उसका भी इंट्रोगेशन चालू है और बाकी चीजों पे जो है सो अलग अलग टीमें काम कर रही है। तो इस जगह के बारे में बताइए जो जहाँ पे घटना हुई है क्या है? ये एक बोपदेव घाट जो है वो जो है सो हिल एरिया है। वहाँ पे जो है सो हिल एरिया पे थोड़ा जो है स्मूथ एरिया है जहाँ पे लोग वॉकिंग वगैरह के लिए जाते हैं इवनिंग में या मॉर्निंग में भी, और कभी कभी रात को जो है सो शाम को या रात को उधर कपल भी जाते रहते हैं और उसमें जो है सो ये इंसिडेंट हुआ है। सर विक्टिम का जॉब कर रहे थे स्टूडेंट्स? दोनों विक्टिम और उसके फ्रेंड दोनों स्टूडेंट हैं। सर काही मुलगी हिंदू मुस्लिम असं काय प्रकार आहे? नाही, असा प्रकार आतापर्यंत निष्पन्न नाही आहे। तर ओव्हरऑल पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा अशा घटना घडून आलेल्या आहेत। म्हणजे वानवडीची घटना आहे, वारजे माळवडीमध्ये पण बापानेच मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि ही घटना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय। तर पुणे पोलीस नेमकं काय करणार आहेत यापुढे प्रिकॉशन म्हणून अशा घटना घडू नयेत? नाही, यांच्यामध्ये जे काही घटना जे आहे ते म्हणजे जे त्यांचे कस्टोडियन आहे त्यांच्याकडून झालेलं आहे, जसं बापानेच मुलीवर केलं असेल किंवा कोणत्या ठिकाणी टीचरने केलं आहे, कोणत्या ठिकाणी व्हॅनचे ड्रायव्हरने केलेलं आहे, ज्यांच्याकडे त्यांचे सांभाळण्याची जबाबदारी होती। तर यासाठी आम्ही 1 महिन्यापूर्वी पुण्याचे जवळजवळ 1500 स्कूल कॉलेज यांचे प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंटचे लोकांना बोलवलं होता। त्यांना जे आहे ते अशी प्रकार शाळा कॉलेजमध्ये होऊ नये यासाठी त्यांना बरेच अवेअर केले गेले आहे, त्यांना बरेच माहिती दिली गेली आहे। तसंच आमच्यातर्फे त्यांना जे आहे ते गुड टच बॅड टच यांचे व्हिडिओही त्यांच्याशी शेअर केले, म्हणजे व्हिडिओ क्लिप शेअर केले गेले आहे, त्यांना सांगितलं आहे की त्यांनी हे सर्व मुलांना दाखवावे आणि जर असा काही गैरकृत्य जे आहे ते कोणाकडून होत असेल तर ते मुलांनी लगेच आपल्या वडिलांचे आईचे किंवा टीचरचे नजरेस आणून दिला पाहिजे। तर हे जे 2-3 इन्सिडेंट झाले ते मुलांनी गुड टच बॅड टच समजल्यामुळे त्यांनी जे आहे ते आपल्या पॅरेंट्सला सांगितलं किंवा टीचरला सांगितलं आहे। तर त्यांचे एक इम्पॅक्ट मिळतो, परंतु एक सोशल यांच्यामध्ये कारण आहे की ज्यांच्यावर त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी आहे त्यांनी जे आहे ती जर गैरकृत्य करत असेल तर ते थोडा सोशल रिफॉर्मचे पार्ट आहे, परंतु पोलीसकडे जसं ते इन्फॉर्मेशन